नमस्कार, मी संजय दानगे आणि आपण बघत आहात एम एच महाराष्ट्र न्यूज। आज आपण सिल्लोड तालुक्यामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी गेल्या 2 ते 3 दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये परतीचा पाऊस झालेला आहे आणि सिल्लोड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी बांधव आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या परतीच्या पावसामुळे त्यांचं काय काय नुकसान झालेलं आहे। काय सांगाल, तुमचं काय काय नुकसान झालेलं आहे? आमचं अक्षरशः सलग 3 महिन्यापासून हा परतीचा पाऊस पडत आहे। पाऊस पडत असताना कपास, सोयाबीन, मक्का अक्षरशः हे बघा पिवळं पडले, काळं पडलेलं आहे। काय करावं मायबाप सरकार? लाजा वाटला पाहिजे यांना की आमच्या सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, मक्काला भाव नाही। हे एकीकडं शेतकऱ्याची कर्जमाफी करू म्हणून आश्वासन देतात आणि हे आश्वासन सरकार पाळत नाही। अक्षरशः आमच्यावर आता मरण्याची वेळ आलेली आहे। हे माझ्या मागे 4 एकर कपाशी, 4-5 एकर कपाशी अक्षरशः पूर्णपणे पिवळी पडलेली आहे। एकीकडे ही कपाशी पिवळी पडली असताना बाजारात भावसुद्धा मिळायला तयार नाही आहे। भाव मिळायला तयार नाही। व्यापारीसुद्धा या कपाशीकडे डोकून पाहायचा प्रयत्नसुद्धा करत नाही। अक्षरशः आमच्यावर मरण्याची वेळ आलेली आहे। तरी हात जोडून या सरकारला अशी विनंती आहे की आमच्या सोयाबीन कापसाला भाव द्या। आम्ही आता मरायला तयार नाही, आता लढायला तयार आहे। आम्ही एक आमदाराचे मुर्दे पाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। आता परभणीमध्ये जिल्हाधिकाऱ्याची गाडी फोडली, नांदेडमध्ये तहसीलदाराची गाडी फोडली। यानंतर महाराष्ट्रामध्ये किंवा सिल्लोड तालुक्यामध्ये किंवा कुठेही जिथं आमदार दिसल, आमदार असो, खासदार असो किंवा जिल्हा परिषद सदस्य असो, यांना तुडवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही। आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी बांधव आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या या म्हणजे काय काय नुकसान झालेलं बा। गेल्या सलग ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर गेल्या 3 महिन्यापासून जर पाहायला गेलं तर आपल्या मराठवाड्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झालेला आहे। मका असेल, सोयाबीनचं 100% नुकसान झालं, 100% या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। सध्या आता मका लागवड तर गेलेली आहे, पण त्यासारखी जी कापाशी आहे, जी आपण कॉटन आहे, जो ब्रँड म्हणतो शेतकऱ्याचा कॉटन, हा जे तुम्ही कपड्यांवर घालता ते आम्ही शेती पिकवतो, म्हणजे शेतीमधून पिकवतो। हा जो आहे की याच्यापासून हा कॉटन तयार केला जातो। शेतकरी मायबाप तुम्हाला सांगतो मी शेतकऱ्यांना की ही जे कॉटन आहे, या कॉटनपासून शर्ट सगळ्या गोष्टी संपूर्ण विदेशात बाहेर प्रसार केला जातो। आणि आज या कॉटनची व्यवस्था अशी झाली, तुम्हाला दाखवतो मी। ही बघा, ही जी कैरी ही पूर्णपणे काळी पडली आहे। ही जी कैरी पूर्णपणे काळी, काय करावं, याला कुठल्या प्रकार भाव देईल का सरकार? सांगा मला, याला तुम्ही भाव देशाल का? ही पिवळी पडली प्रत्यक्षात, जर आतमध्ये पाहिलेला अंकुर फुटायला लागलं। जी बी आहे, जी कपाशीची लागवड पेरतो ते आता अंकुर फुटायला लागलं, तर बी आलं। हे सलग पावसामुळे सलग नुकसान झाले। तुम्ही आम्हाला सांगितलं का दिवाळीपूर्वी की तुम्हाला दिवाळी गोड करण्यात येईल। आजपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याची दिवाळी ही गोड झालेली नाही आहे। तुम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांसोबत विश्वासघात केला आहे, खोटं बोलले तुम्ही। मतदान इलेक्शनच्या अगोदर सांगितलं होतं की कर्जमाफी केली का? केली नाही केली का? नाही केली। आश्वासन तुम्ही या शेतकऱ्यांना दिलं होतं की कर्जमाफी देईल, कर्जमाफी। प्रत्यक्ष सरकारने आम्हाला कर्जमाफी दिलेली नाही, आश्वासन दिलं फक्त। माझ्या पाठीमागं आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आपण ही कैरी या ठिकाणी जर का बघितली खरोखर, तर या ठिकाणी या कैरीला अंकुर पडलेला आहे आणि ही कैरी या ठिकाणी बघू शकता की काळी पडलेली आहे। खरोखरच या शेतकऱ्यांचं या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता। खरंच या शेतकऱ्यांना सरकार कुठेतरी न्याय देईल का? न्यायाची अपेक्षामध्ये सध्या ही शेतकरी बांधव आहेत आणि या ठिकाणी आश्वासन दिलं होतं आणि ते आश्वासन आतापर्यंतसुद्धा त्यांनी पूर्ण केलेलं नाही आहे। त्यांनी सांगितलं होतं, सरकारने सांगितलं होतं की दिवाळीच्या अगोदर आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू, परंतु अद्यापही शेतकऱ्यांची दिवाळी या ठिकाणी गोड झालेली नाही आहे। शेतकरी वर्गातून या ठिकाणी संतापाची लाट या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आपण आता बघितलं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा उद्रेक या ठिकाणी कसा दिसून येत आहे। मी संजय दानगे, छत्रपती संभाजीनगर।